मुस्लिम समाजाला द्या. का पाडाव इम्तियाज जलील, का पाडा? तो काय माणूस नव्हता का? तो का पाडा येईनी का? भुमरे नाही भुमरे यावा हे वाटतं आणि जलील यावा या काय डसत होता का सगळ्याला? हां आता हे तिरमाली पारदी ह्यो समाज बघा तुम्ही. ह्या समाजाची काय कुठं पाल ठोकलं, आला पाऊस गेलं पाल उडून का लेकरं बाळ चालले लोकांच्या शाळेत धार्मिक शाळेत किंवा याच्यामध्ये जावं लागतं. याचा विचार करा ना हो तुम्ही. अहो माझ्या पोटापुरतं मी आज लिहून देतो, माझ्या पोटापुरतं आहे, मला नको आहे आरक्षण. माझ्या जागेवर एखादा गरीब बसतं ना, ह्याला महत्त्व आहे. आता तुम्हाला सांगतो मोदी राशन फुकट देतो, राशन फुकट देतो. कोणा मोदी आणि 100 एकरवाले त्या दारिद्र्य शेत नाव आणि फुकट राशनला गोणी घेऊन जाते तर इकडं 5 रुपये 10 रुपये किलो किती. अरे तुम्ही म्हणा ना तुम्हाला भरपूर दिलं आणि ते देतोय फुकटचं. गरीबाला खाऊ द्या, 2-2 किलो शिल्लक द्या ज्या गरीबाला. ही नीती राहिली नाही या लोकांची. हां राशन यायच्याकडं तुम्हाला सांगतो, कुपन यायच्याकडं, सरपंच यायच्याकडं, ग्रामपंचायतपासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत हेच. नाल्या खातेत, राशन खातेत, हा सगळ्याला द्या ना बोलून. हा अहो त्याचा अधिकार आहे. तो आज आपल्या देशात राहतोय. हां त्याचा अधिकार आहे, त्याचा द्या ना, याव द्या ना, घ्या मिळून तुम्ही मिसळून त्याला. पण तुम्हाला वाटतं मला नको मुस्लिम बी उमेदवार मोठा व्हायला नको आहे, म्हणजे ओबीसीमध्ये एखादा खासदार आमदार नको मोठा व्हायला. खासदार तरी आपला झाला पाहिजे. खासदार आमदार झाला का कारखाना त्याच्या नावावर आणता आलाच पाहिजे. अहो का म्हणते हे चंद्रकांत खैरे किती वर्षे आमदार राहिले, खासदार राहिले, कम नाही एखादा कारखाना त्याला दिला यांनी. साखर सम्राट शरद पवार होते, कम नाही दिला. हा ओबीसीला दिले का यांनी? द्या ना, ती पात्रता द्या. तुम्हाला जी पात्रता आहे ती त्याला पण द्या. काय तुम्हाकडे जे 100 कारखाने आहेत ना, त्याच्या एक ओबीसीचे जर 4 नेते पाहिजे, एक कारखाना द्या ना. एक मुंडे साहेब एक खोटा निभार होता तुम्हाला सांगतो सर, म्हणून त्याच्या काही थोडेफार त्यांना करता आलं. कारण ते यायला मेचत नव्हते, सगळ्या समाजाला धरून होते. ते मुस्लिम समाज कोणता समाज असू द्या, मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्यामध्ये ज्या नाही त्या समाजाचा आमदार केला मुंडे साहेबामुळं झाला. आणि ह्याच मुंडे साहेबामुळे जे आमदार झाले त्यांनीच मुंडे साहेबाची पोरगी पाडली. आणि हे राजकीय लोकांचं काम आहे. ऐका, राजकीय लोकांचं काम आहे. मी अडाणी माणूस आहे, समजा मला कळत नाही, तुम्ही सुशिक्षित आहे, तुम्ही सांगणं माझं तुमचं काम आहे. अरे बाबा हे असं नाही आहे, तुम्ही अडाणी आहे, त्यातलं ज्ञान नाही आहे तुम्हाला, थोडंसं आपल्याला सगळ्याची गरज आहे. हे कोणाचं काम आहे? हे राजकीय पुढाऱ्याचं काम आहे. समजून घेणं, जनतेत मिसळून राहणं. अहो कमून तुम्ही हे करता? रक्त तुमचं माझं काही वेगळं निघणं का? तुम्ही मागासवर्गीय आहेत, काळं रक्त निघन. मी वंजारी आहे, माझं पांढरं निघन. हे माळी आहेत, यायचं काही का लाल निघन. कुठलाही रक्त एक निघणार. कुठल्या झाडाला पाला आला तरी हिराच पाला येतो, त्याला पिवळा पाला येत नाही. आणि त्या पिवळ्या पाल्याला जात वेगळी नसती, जात एकच असती, पण वाण वेगळा असतो. त्या वाणामुळं शेजारचं बिघडतं. वाण नाही म्हणून गुण लागला, हिऱ्या शेजारी पिवळा बांधला ते काय म्हणे तसं. ही गोष्ट काय झाली, हे नालायक जी आलं, ह्या नालायकांनी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात आपल्या अति वाईट परिस्थिती करून ठेवते. आणि ही परिस्थिती आवरण्याकरता कोण आहेत? फक्त एक राजकीय पुढारी आहेत. राजकीय पुढाऱ्याशिवाय आवरत नाही. बरोबर आहे ना? कायद्याच्या नियमाने यांनी कायद्याच्या हिशोबाने जर घेतलं आणि मिळलं तर नक्कीच. आज जर यांनी समजा जात नियमांना केलीच सरकारने पूर्ण टोटल केलीच तर त्याला थोडंफार मिळेल. आहे ते 51% आहे ना आपल्याला समजा ते दिलेलं, त्याच्यामध्ये सगळेच अगदी गोर गरीब जनता बसन. जर समजा जात नियमांना केली का तर 100% आर्थिक निकष. आता माझ्याकडे समजा जमीन 3 एकर आहे. थोडक्यात माझ्याकडं आज जवळजवळ 25 लाखाचा बंगला आहे, 5 लाखाची माझ्या डोंगाखाली गाडी आहे, ट्रॅक्टर माझ्या दारात उभा आहे, जमीन 3 एकर आहे. पण ही परिस्थिती पाहिजे. मला एकच मुलगा आहे. अहो आता ह्या बाबाजवळ आहे, ह्या बाबाला 1.5 एकर जमीन आहे, यायचे पोरं आवता आणि ते काल ऊस तोडायला जातात. ह्या परिस्थितीवर काहीतरी सरकारने या हिशोब केला तर याच्यामध्ये सगळं समाधान चलन. हे जी टेट निर्माण झालेलं आहे अजूनही पण जुळण्याचं सरकारच्याच हातात आहे, ह्या पुढाऱ्याच्या हातात, मेन पुढाऱ्याच्या हातात आहे. जे पुढारी आहेत हे पूर्ण टोटल राजकीय क्षेत्रातले ह्या गोष्टीवर विचार केला आणि समाजावर जे जात न्यायागांना केली
तर नक्कीच तुम्हाला सांगतो अजूनच सगळा समाज एकत्र येण्यात काही दुमत नाही. आणि ह्या मूर्खासारखं जर बोलत राहिलं आता हे का आज सकाळी काय म्हणतो मी धनगर समाजाला मी 6 महिन्यापासून बोलतो आणि मग 6 महिन्यापासून बोलतो पुन्हा मग म्हणजे ते बोलून पुन्हा काय म्हणतो मी तर ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि मग धनगर समाजाला 6 महिन्यापासून तू आरक्षण देतो आणि मी मुस्लिम समाजाला पण आरक्षण देणार. एक आरक्षणाचा हे होणार आहे मी. अरे तू आरक्षणाचं हे व्हायला काय एखादा हे संविधानिक आंबेडकरच्या आधीचा जन्मलेला आहे का त्या शैक्षणिक पात्रता काय पात्रता काय हे नको बोलू. तू कोण चोर आहे मुस्लिम समाजाला आरक्षण देणारा तू कोण चोर आहे किंवा मी पण कोण चोर आहे मी जर म्हणलो मी नाही मुस्लिम समाजाला तुमच्याही हातात नाही माझ्या हातात नाही. अहो जो संविधानिक असले त्याच्यामध्ये त्या पद्धतीने कायद्याने त्याच्या आर्थिक निकषावर होऊ शकतं. मुस्लिम समाज असो आणि मुस्लिम बांधव बिचारे खरंच वंचित आहे त्याच्यातून. बरेच लोक बरेचसे बांधव बरेच मुस्लिम समाजात मराठा बांधवात याच्यात सगळेच वंचित बरेच लोक वंचित आहेत. अहो मुस्लिम समाज बिचारे हो 4-4 2-2 लेकरं कुठं कोणी तुम्हाला सांगतो का लसूण इकितं कोणी कांदे इकिते त्याचे कपडे नीट नाही बिचारे आणि कसे पोट भरते कोणी भांगार इकितं. अहो मुस्लिम समाजात सांगा तुम्ही आपला सगळा समाज वेगळा आहे पण मुस्लिम समाजात लय वेगळ्या गोष्टी. हां आणि एक बिकट परिस्थिती आहे त्या समाजाची बी.